नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची माहिती बघणार आहोत. या मतदारसंघाचे पूर्वीचे नाव भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघ होते. पुनर्रचनेनंतर याला नवीन ओळख मिळाली, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून 1978 साली संपतराव चव्हाण हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 43,419 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून 1980 साली संपतराव चव्हाण हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 33,476 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून 1985 साली पतंगराव कदम हे अपक्ष विजयी झाले होते. त्यांना एकूण 63,865 एवढी मते मिळाली होती. भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून 1990 साली पतंगराव कदम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 64,665 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून 1995 साली संपतराव देशमुख हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 71,296 एवढी मते मिळाली होती. ते अपक्ष विजयी झाले होते. 1995च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यानंतर 1996ला पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज देशमुख हे विजयी झाले. त्यांना एकूण 72,526 एवढी मते मिळाली. ते अपक्ष निवडून आले होते. भिलवडी वांगी मतदारसंघातून 1999 साली पतंगराव कदम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 79,466 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघातून 2004 साली पतंगराव कदम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 1,21,941 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. 2008ला भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन पलूस कडेगाव हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला. 2009ला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 1,06,211 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. 2014ला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 1,12,523 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. 2019ला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 1,71,497 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते. 2024ला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 1,30,769 एवढी मते मिळाली होती. ते काँग्रेस या पक्षामधून विजयी झाले होते.